आपण जे निखिलम सूत्र पाहिलं होतं त्याच्यामध्ये काही कंडिशन्स होत्या की 2 डिजिटचं मल्टिप्लिकेशन लोअर दॅन बेस, 2 डिजिट नंबर मल्टिप्लिकेशन हायर दॅन बेस, सिंगल डिजिट मल्टिप्लिकेशन लोअर दॅन बेस किंवा 3 डिजिट मल्टिप्लाय करायचे पण लोअर दॅन बेस किंवा हायर दॅन बेस, अशा कंडिशन्स होत्या की बेसच्या संदर्भात मल्टिप्लाय करायचं असेल तर आपण तिथे बेसचा विचार करत होतो. दॅट इज निखिलम सूत्र. आपण आत्ता जे बघतोय ऊर्ध्व तिर्यक सूत्र हे वैदिक मॅथमॅटिक्समध्ये, संस्कृतमध्ये हे जे वेदमध्ये लिहिलेले सूत्र आहेत, वैदिक मॅथमॅटिक्समधले 16 सूत्राज आणि 16 सूत्राज आणि 13 सबसूत्राज, त्याच्यामधलं हे एक सूत्र आहे. फर्स्ट लेक्चरला मी तुम्हाला स्क्रीनशॉट व्हिडिओ मला वाटतं इमेज पाठवले होते ज्याच्यामध्ये 16 सूत्र होते आणि 13 सबसूत्राज होते. त्याच्यामधलंच निखिलम सूत्र एक होतं आणि हे एक सूत्र ज्याला इंग्लिशमध्ये व्हर्टिकली आणि क्रॉसवाईज पण म्हणतात. आपण याच्यामध्ये काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन ऑफ एनी 2 डिजिट नंबर. त्याच्यामध्ये अजिबात असं नाही आहे की बेसपेक्षा लहान पाहिजे, बेसपेक्षा मोठा पाहिजे किंवा बेसच्या जवळचा नंबर पाहिजे आहे, असं काही नाही आहे. फक्त एक एक्झाम्पल 2 डिजिटचं, एक एक्झाम्पल 3 डिजिट आणि एक एक्झाम्पल 4 डिजिट. फक्त एक एक्झाम्पल घेतलं की तुम्हाला कोणत्याही 2 डिजिटचं वैदिक मॅथमॅटिक्समध्ये ऊर्ध्व तिर्यक सूत्रानुसार किंवा व्हर्टिकली क्रॉसवाईज म्हणतात त्या सूत्रानुसार आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करता येतील. त्याच्यामधली सगळ्यात बेसिक कंडिशन जी आहे आपण पहिल्यांदा बघूया, मल्टिप्लिकेशन ऑफ एनी 2 डिजिट नंबर्स. मल्टिप्लिकेशन ऑफ बोर्डवरचं दिसतंय सगळ्यांना, काय प्रॉब्लेम नाही आहे, क्लिअर आहे. लिहून घेताय सगळ्यांनी नोटबुक आणि पेनचा वापर सुरू केला का? फक्त बघायचं नाही आहे. परत एकदा सही व्हिडिओ ऑन करा आणि नोटबुक घातली आहे का बघा. मॅथमॅटिक्स असा विषय जो बघून कळत नाही, जसं सायकल चालवल्याशिवाय कळत नाही बघून, जसा डान्स केल्याशिवाय कळत नाही बघून, तसा हा पण विषय असा आहे जो नुसतं बघून चालणार नाही आहे. नोटबुक पाहिजे, तुमच्याकडे पेन पाहिजे. तुम्ही क्लास ऑनलाईन करताय त्यामुळे मला तुमच्या बेंचच्या इथे तुमच्या जवळ येऊन बघता येणार नाही तुम्ही काय करताय. त्यासाठी घरातल्या कोणाला तरी सांगा, आमच्यावर लक्ष ठेवा आणि मग एक एक्झाम्पल घेऊया 2 डिजिट नंबरचं. इथे एक 2 डिजिट नंबर आहे आणि त्यांनी मल्टिप्लाय करतोय दुसऱ्या 2 डिजिट नंबरला. दिसतोय का? ABCD घेतल्यावर जास्त चांगलं समजेल का? स्टार घेतलं तरी कळतंय तुम्हाला हा 2 डिजिट नंबर आहे, हा पहिला 2 डिजिट नंबर आहे, हा दुसरा 2 डिजिट नंबर आहे. स्टार घेतलं तर कळेल का? ABCD असेल तर कळेल. बघूया, हे नाही समजलं तर आपण ABCD 1 2 3 4 घेऊन बघूया. एक्झाम्पल इकडे घेणारच आहे आपण. त्याच्यामधलं पहिलं एक्झाम्पल मला वाटतं, एक मिनिट, एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे लगेचच सॉल्व पण करूया ते आपण. एकदम सिंपल 24 बाय मल्टिप्लाय बाय 53 घेऊया. 24 मल्टिप्लाय बाय 53 चालेल, ठीक आहे. बघा काय करूया, हे नाही चालणार असं. आपण 3 स्टेपमध्ये हे एक्झाम्पल सॉल्व करणार आहे. पहिली स्टेप राईट हँड साईड, लेफ्ट हँड साईड आणि व्हर्टिकली आणि क्रॉसवाईज. म्हणजे काय? व्हर्टिकली म्हणजे या दोघांना मल्टिप्लाय करायचं. व्हर्टिकली म्हणजे या दोघांना, राईट साईडच्या दोघांना मल्टिप्लाय करायचं. व्हर्टिकली म्हणजे लेफ्ट साईडच्या दोघांना मल्टिप्लाय करायचं. आणि क्रॉसवाईज म्हणजे काय, तर याने याला याने याला म्हणजे डायगोनल मल्टिप्लिकेशन करायचं. कळते का बघा. आणि त्यातली पहिली स्टेप काय, तर राईट साईडला जे नंबर्स आहेत राईट साईडने सुरुवात करायची. राईट साईडला जे नंबर्स आहेत ते मल्टिप्लाय करायचे आणि त्यांचा जो गुणाकार असेल, फॉर एक्झाम्पल मी इथे राईट साईडला जे नंबर्स आहेत पहिल्या स्टेपमध्ये मल्टिप्लाय करतोय, म्हणजेच 4 मल्टिप्लाय बाय 3
इज इक्वल टू 12 येणार आहे. ॲक्च्युली एवढं सगळं लिहायची गरज नाही, तुम्हाला ॲरो दाखवलं तरी कळतंय ना रे. 4 त्रिक 12 4 3 12 म्हणजेच 12 राईट साईडचं मल्टिप्लिकेशन आलं. सेकंड बी स्टेप काय करायची, तर राईटचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर लेफ्टचं नाही करायचं, क्रॉस मल्टिप्लाय करायचं. सॉरी, हे इथे नाही येणार. 3 स्टेप आपल्याला वेगवेगळ्या लिहायच्यात. म्हणजेच हा 2 डिजिट नंबर आहे पहिला, ज्याने दुसऱ्या 2 डिजिट नंबरला मल्टिप्लाय करणार आहे. आणि बी स्टेपमध्ये काय करणार तुम्ही, तर क्रॉस मल्टिप्लाय करणार आणि याची ॲडिशन करणार. म्हणजे याने याला मल्टिप्लाय करायचं, असं म्हणूया आपण लेफ्ट टॉप राईट बॉटम मल्टिप्लाय करायचा आणि लेफ्ट बॉटम राईट टॉपला मल्टिप्लाय करायचं आणि या दोघांची ॲडिशन करायची. म्हणजे बघा इथे बी स्टेप करूया. 24नी 53ला मल्टिप्लाय करताना काय करायचं आहे, तर लेफ्ट टॉप राईट बॉटम यांचं मल्टिप्लिकेशन 2 3 किंवा समजण्यासाठी 2 मल्टिप्लाय बाय 3 लिहितो, प्लस 5 4 म्हणजेच 6 प्लस 20 इज इक्वल टू 26. हा झाला सेकंड पार्ट बीचा. सी मध्ये काय करायचं आहे, तर सी मध्ये लेफ्टला जे डिजिट आहेत लेफ्ट साईड ते मल्टिप्लाय करायचे. म्हणजे या ठिकाणी सी जर मला इथे लिहायचं असेल तर 24 मल्टिप्लाय बाय 53 मध्ये लेफ्ट साईडला जे डिजिट आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 5 काय येणार आहे 10. आणि मग फायनल आन्सर काय बघा, लक्ष द्या. सुरुवात केल्यापासून शेवटपर्यंत ज्यांना लक्ष देता येत नाही, म्हणजे मी इथून सुरुवात केली होती, मध्येच काही जण इकडे तिकडे जर बघायला लागले असतील तर त्यांना मॅथ्स किंवा विषय शिकायची गरज नंतर आहे. अगोदर लक्ष आपल्याला थोड्या वेळ देऊ शकतो का, आपण थोड्या वेळ बघू शकतो का, थोड्या वेळ ऐकू शकतो का, थोडा विचार करू शकतो का, याची सवय लावणं जास्त गरजेचं आहे. बघा समजतंय का मी काय म्हणतोय. पहिल्यांदा 3 पार्ट येतील. राईट साईडचं मल्टिप्लिकेशन काय आलं 12 आलं. त्यानंतर मिडल पार्ट काय आला 26 आला. आणि त्यानंतर लेफ्ट साईड काय आला 10 आला. बरोबर आहे का. हां 12 26 आणि 10 बरोबर आहे. बघा हे आल्यानंतर आन्सर कसं येणार, तर यांची ॲडिशन नाही करायची, ते चुकून मी केली. ॲक्च्युली इथे काय करायचं होतं, शेवटच्या स्टेपमध्ये तिकडे आपण निखिलम सूत्रामध्ये करायचो ते. फक्त इथे एक कंडिशन आहे की लास्ट डिजिट फक्त इथे घ्यायचा. आन्सरमध्ये काय येणार 2 येणार आणि हा जो आहे तो इकडे ॲड होणार +1. म्हणजे तिथे किती आला, हा 2 येणार, हा इकडे ॲड होणार म्हणजेच 27. 27चा इथे 7 येणार, हा इकडे 2 ॲड होणार +2 आणि 10 + 2 म्हणजे 12. म्हणजेच आन्सर काय 1272 1272 आन्सर. एक 2-3 एक्झाम्पल सॉल्व केल्यानंतर आपल्याला व्यवस्थित समजेल, की समजेल म्हणण्यापेक्षा पटापटेल. बघा याच्यामध्ये काय शंका आहे का, परत सांगायची गरज आहे का. एकदम सिंपल आहे. 2 डिजिट नंबरचं मल्टिप्लिकेशन काय करणार, तर राईट साईड मल्टिप्लाय करायची, तो पार्ट इथे येणार. क्रॉस मल्टिप्लाय करायचा, तो पार्ट इथे येणार. आणि लेफ्ट साईड लेफ्टला म्हणजे दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर युनिट प्लेसला जे डिजिट आहेत एकक स्थानी जे डिजिट संख्या आहेत, युनिट प्लेसला जे डिजिट आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन इथे येणार आहे. क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतरचा पार्ट इथे येणार आहे. आणि महत्त्वाचं क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे काय, या डिजिटनी इकडे युनिट प्लेसनी टेन्स प्लेसला, या टेन्स प्लेसनी युनिट प्लेसला मल्टिप्लाय करून यांची काय करायची ॲडिशन करायची. हा पार्ट इथे येईल मध्ये. आणि थर्ड स्टेपमध्ये लेफ्ट साईडला म्हणजेच टेन्स प्लेसला जे डिजिट आहेत दोन्हीसुद्धा ते मल्टिप्लाय करून इथे येईल. आणि मग शेवटी काय करायचं, लास्टचा जो डिजिट आहे, जे काही 3 आन्सर आलेले असतील त्याच्यामध्ये थर्ड पार्टचा लास्टचा युनिट प्लेसचा डिजिट आपला आन्सर येणार आणि राहिलेला टेन्स प्लेसचा डिजिट हा इकडच्या पार्टमध्ये लेफ्ट साईडमध्ये
ॲड होणार. जसा हा 1 इकडे ॲड झाला, त्यानंतर मग 27 आल्यानंतर 7 आपल्या आन्सरमध्ये येणार आणि हा जो 2 आहे तो कॅरी फॉरवर्ड होणार इकडे लेफ्ट साईडमध्ये आणि तो 10 मध्ये ॲड होणार. 12 1 2 7 2 हे काय झालं 24 मल्टिप्लाय बाय 53 चं आन्सर. हे 2 डिजिट आहे त्यामुळं जास्त वेळ लागणार नाही. बघा लक्ष द्या, हे एका स्टेपमध्ये कसं येईल हे करूया अगोदर. 3 पार्ट आहेत बरोबर. पहिल्यांदा राईट साईडचा पार्ट 6 मल्टिप्लाय बाय 3 18, त्यानंतर स्लॅश करतो मी 4 मल्टिप्लाय बाय 6 प्लस 7 मल्टिप्लाय बाय 3. 4 मल्टिप्लाय बाय 6 किती, किंवा मी अजून जागा लागेल इकडे लिहितो 18, इथे 4 मल्टिप्लाय बाय 6 म्हणजे 24 प्लस 7 मल्टिप्लाय बाय 3 21. हा झाला मधला पार्ट. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण, क्रिस क्रॉस म्हणतो आपण त्याला. वर्टिकली राईट साईड केली, क्रिस क्रॉस केलं आणि त्यानंतर लेफ्ट साईड मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजेच वर्टिकली लेफ्ट साईड मल्टिप्लाय करायचं आहे. 7 4 जा 28 एवढंच करायचं आहे आपल्याला. एकाखाली एक एवढ्या स्टेप लिहायची गरज नाही. आणि मग इथे 28 येणार, इकडे 45 येणार आणि इथे 18 येणार आणि मग आपल्या आन्सरचा लास्ट डिजिट 8 असणार आहे. हा 1 इकडे ॲड होणार म्हणजे 46 झाला. याच्यामधला लास्ट डिजिट हा आपल्या आन्सरमध्ये मिळेल आणि हा 4 इकडे ॲड होईल. 28 प्लस 4 म्हणजे 32. म्हणजेच आन्सर काय मिळालं आपल्याला 3268. मोबाईलवर किंवा दुसरीकडे कुठे करून बघा की 43 मल्टिप्लाय बाय 76 बरोबर आलेलं आहे का आपला, का कुठे काय चुकलं आहे. असंच एवढ्याच स्टेपमध्ये आपल्याला हे पण एक्झाम्पल सॉल्व करता येईल. जसं राईट साईड आपण व्हर्टिकली मल्टिप्लाय करणार आहे 48 येईल, त्यानंतर क्रॉस मल्टिप्लाय करणार आहे 7 8 जा 56 प्लस 6 2 जा 12, त्यानंतर लेफ्ट साईड व्हर्टिकली मल्टिप्लाय करणार आहे 7 2 जा 14 आणि त्यानंतर 14 हा लेफ्ट साईडचा पार्ट आला, मधला पार्ट आला 8 68 आणि 48 राईट साईडचा पार्ट. आणि मग आपल्याला माहिती आहे आन्सरमध्ये 8 येईल. हा 4 इकडे ॲड होईल आणि यांची ॲडिशन 72 येईल. त्याच्यामध्ये हा 2 इथे येईल, हा 2 7 इकडे ॲड होईल. 14 प्लस 7 किती 21 का 21 28 बरोबर आहे का आन्सर बघा. आणि मग 2 डिजिट नंबर्सनी 2 डिजिटला मल्टिप्लाय केलेलेचं अजून एक एक्झाम्पल घेऊया. आणि 3 डिजिट काय प्रकार आहे, कारण 4 डिजिटकडे पण जायचं आपल्याला. 3 डिजिटने 3 डिजिटला मल्टिप्लाय केल्यावर कसं येईल ते पण बघूया. अजून एक एक्झाम्पल म्हणजे तुम्हाला होमवर्कला देता येतील मला नंबर्स. होमवर्क एक विचारायचं राहिला की रे, तुम्ही केलेलंच असणार आहे, फक्त 8च्या लोकांचा प्रॉब्लेम आहे. 8चे लोक काय ग्रुपवर पाठवलंच नाही. 9 आणि 10च्या लोकांनी पाठवलं. 42 आणि 29 या मेथडनी मल्टिप्लाय करा. आणि लास्ट 52 आणि 37 दोन एक्झाम्पल घेऊया. इथे राईट साईड मल्टिप्लाय करतोय 18, त्यानंतर क्रॉस मल्टिप्लाय करतोय 36 प्लस 4 आणि लेफ्ट साईड मल्टिप्लाय करतोय 4 2 जा 8 आणि मग 36 प्लस 4 किती 40, म्हणजेच 18 40 आणि 8 आलं. आणि मग आपल्या आन्सरचा लास्ट डिजिट असणार आहे 8. त्याच्या अगोदर 41 इकडे ॲड होणार प्लस 1 म्हणजेच हा 41, त्याच्यामधला 1 कॅरी होईल इथे आणि 4 इकडे ॲड होईल कशामध्ये 8मध्ये म्हणजे 12, म्हणजेच फायनल आन्सर मिळेल 1218 1218. हे एक्झाम्पल सॉल्व करा लगेच. बघा राईट साईडला 7 2 जा 14 येईल आणि इकडे 35 प्लस
3 टू ज 6 आणि लेफ्ट साईडचा पार्ट 5 3 ज 15 आणि मग 35 प्लस 6 किती 41 म्हणजेच 14 41 आणि 15 असे नंबर्स मिळाले. आणि मग आपला आन्सर आलं 4 लास्ट डिजिट येणार, हा 1 इकडे ॲड होणार आहे 42 येईल, त्यातला हा 2 घेतला, हा 4 इकडे ॲड झाला 15 प्लस 4 म्हणजे 19 1924. आन्सर क्रॉस चेक करा बरोबर आहे का. महत्त्वाचा पार्ट आता 3 डिजिट नंबरने 3 डिजिट नंबरला मल्टिप्लाय करायचं असेल तर मल्टिप्लिकेशन ऑफ 3 डिजिट नंबर्स पूर्ण लिहितो. मल्टिप्लिकेशन ऑफ 3 डिजिट नंबर्स. बघा हे थोडंसं चुकण्यासारखं आहे का तर जास्त आहे म्हणून, अवघड आहे डोक्यात येणार नाही अशातला भाग नाही, समजणार सगळ्यांना, पण थोडीशी प्रोसेस मोठी आहे त्यामुळं चुकू शकतं. बाकी तसं चुकण्यासारखं काहीच नाही आहे, पण तरीसुद्धा चुकू शकतं का तर आपण हुशार आहे. बघूया, गडबड केली की चुकणार. 3 डिजिट नंबर नी मल्टिप्लाय करतोय 3 डिजिट नंबरला. ए स्टेपमध्ये काय येणार तर पहिला पार्ट हाच येणार. ए स्टेपमध्ये राईट साईड मल्टिप्लाय करायचे. बी स्टेपमध्ये काय येणार, बी स्टेपमध्ये आता मला थोडा त्रास होईल, काही म्हणजे अशी इच्छा होऊ शकते की एकत्रच दाखवावं सगळं, पण ते बरोबर नाही, तुमचं कन्फ्युजन जास्त होईल, त्यामुळं तुम्हीसुद्धा थोडा त्रास होईल तरीसुद्धा ए बी सी डी ई जेवढ्या स्टेप आहेत तेवढे लिहून घ्या. सेकंड स्टेपमध्ये राईट साईडनी सुरुवात करायची, लक्षात येते का बघा. सेकंड स्टेपमध्ये बी स्टेपमध्ये क्रॉस मल्टिप्लाय करायचं, तेही राईट साईडच्या 2 डिजिट नंबरचं. सी स्टेपमध्ये सी स्टेपमध्ये बोर्डवर क्लिअर दिसतंय का बघा, हे जे डायगोनल एलिमेंट आहेत ते मल्टिप्लाय करायचे, हे डायगोनल एलिमेंट मल्टिप्लाय करायचे आणि हे समोरचे जे नंबर्स आहेत ते मल्टिप्लाय करायचे. चित्र व्यवस्थित काढा, व्यवस्थित दाखवा, कुठे क्रॉस मल्टिप्लाय करताय म्हणजे नक्की काय करताय. त्यानंतर डी स्टेपमध्ये मगाची स्टेप थोडक्यात फॉलो केली आपण. राईट साईड नंतर त्याच्या अलीकडेचे 2 डिजिट नंबर्स क्रॉस मल्टिप्लाय केले, त्यानंतर 3 डिजिट नंबर क्रॉस मल्टिप्लाय केले, त्यानंतर लेफ्ट साईडला अजून आलं तर 2 डिजिट नंबर क्रॉस मल्टिप्लाय करायचे. आणि मग शेवटच्या स्टेपमध्ये एक्झाम्पल घेतलं की लक्षात येईल. शेवटच्या स्टेपमध्ये लेफ्ट साईडचे डिजिट्स मल्टिप्लाय करायचे. अशा पद्धतीनं 5 स्टेपमध्ये ज्यावेळेस 2 डिजिट नंबरनी 2 डिजिट नंबरला मल्टिप्लाय करायचं होतं त्यावेळेस तिथे 3 स्टेप होत्या ए बी सी. इथे मात्र 5 स्टेप्स आहेत ज्यावेळेस 3 डिजिट नंबर्सनी 3 डिजिट नंबरला मल्टिप्लाय करतोय. आणि त्याचं एखादं छानसं एक्झाम्पल घेऊया. कुठं गेलो, 124 मल्टिप्लाय बाय 355. किंवा ठीक आहे चालेल 124 मल्टिप्लाय बाय 355 घेऊया. बघा एक एक्झाम्पल घेऊ. 124
मल्टिप्लाय बाय 355. आता हे एवढ्या 5 स्टेप मी करणार का बोर्डवर? तर मी अजिबात नाही करणार. तुम्हाला करायचे ते करा, सुटसुटीत छानपैकी सेपरेट करा आणि नंतर मग एका ठिकाणी लिहा. कन्फ्युजन होत असेल तर. मी मात्र थोडंसं डायरेक्ट करणार आहे, कारण माझ्याकडे तुमच्यासारखे नंबर ऑफ पेजेस नाही आहेत. माझ्याकडे एकच बोर्ड आहे आणि तो मला संपवायचा नाही आहे. बघा, सुरुवात कुठून करूया? मी एकाच ठिकाणी लिहिणार आहे सगळं. मी एवढ्या स्टेप वापरणारच नाही आहे. आणि मग त्यामध्ये काय चुकत असेल तर मात्र तुम्ही सांगायचं मला. पहिली स्टेप, ए स्टेप म्हणजे राईट साईड मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजेच मी 5 आणि 4 मल्टिप्लाय करतो. 4 5 20 लेफ्ट साईडला लिहिलं. बघा, लक्षात येते का? जागा मला थोडी जास्तच लागणार आहे, मी सांभाळून लिहितो. एकदम 20 एंडला लिहितो. हा झाला लेफ्ट साईडचा पार्ट, म्हणजे ए स्टेप झाले. बघा, लक्षात येते का? बी स्टेपमध्ये मी 2 डिजिट मल्टिप्लाय करणार आहे, क्रॉस मल्टिप्लाय करणार आहे 2 डिजिटचा. आणि तेही कोणत्या 2 डिजिटचा? लेफ्ट साईडच्या 2 डिजिटचा नाही, ते डी स्टेपमध्ये नंतर करायचं आहे. ह्या सिक्वेन्स जर चुकला, तुम्हाला 2 डिजिट इकडचे आवडत आहेत, 2 डिजिट इथले आवडत आहेत, मल्टिप्लाय कराय चालणार नाही. राईट साईडनीच मल्टिप्लाय करायचं. सिंगल डिजिट मल्टिप्लाय केल्यानंतर 2 डिजिट हेच आले पाहिजेत, नंतर 3 डिजिटच आले पाहिजेत, नंतर हे 2 डिजिट आले पाहिजेत. हां, सॉरीचं झालेलं आहे. आपण नंतर त्याला आन्सर चेक करूया. हां, नंतर सॉरी नंतर बघूया. बघा, राईट साईड 20 आली, त्यानंतर क्रॉस मल्टिप्लाय करूया. क्रॉस मल्टिप्लाय करताना काय येईल? तर 5 to the 10. गडबड न करता आपण, ठीक आहे, स्वरित आन्सर सांगतो का? सर 44,020. 0. बरं, बघूया बरोबर येते का? 5 दुनी 10, 5 to the 12 आणि 5 4 जा 20. हा काय झाला? सेकंड पार्ट झाला. राईट साईडनी सेकंड पार्ट झाला, म्हणजे बी स्टेप झाली. सी स्टेपमध्ये मात्र 3 क्रॉस मल्टिप्लाय करायचे, 3 क्रॉस मल्टिप्लाय करायचे. हा पार्ट म्हणजे डायगोनलचे 2 एलिमेंट आणि हा मधला पार्ट. कळतंय का? बघा, म्हणजेच इथे 1नी मी आता इथे जर ॲरो दाखवत बसलो तर खूपच गर्दी होईल, त्यामुळे मी अजिबात ॲरो दाखवत नाही आहे. पाहिजे तर तुम्हाला समजण्यासाठी 1नी 5ला मल्टिप्लाय करायचं. एकदा लिहितो नंतर पुसावं लागेल मला. 1नी 5ला मल्टिप्लाय करायचं. 5 1 जा 5 प्लस 3ने 4ला मल्टिप्लाय करायचं. 3 4 जा 4 3 जा 12 प्लस 2ने 5ला मल्टिप्लाय करायचं. 5 2 जा 10. समजलं का? बघा, हा झाला मधला पार्ट, म्हणजे सी स्टेप झाली. क्रॉस मल्टिप्लाय कोणाचं? 3 डिजिट नंबरचं करतोय आपण. हे जर झालं असेल तर मग 4th स्टेप काय आहे? डी स्टेप काय आहे? तर लेफ्टच्या 2 डिजिटचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजेच हा पार्ट, म्हणजेच 1 मल्टिप्लाय बाय 5 दॅट इज 5 प्लस 3 मल्टिप्लाय बाय 2 3 2 जा 6. हा पार्ट मी लिहितो समजण्यासाठी. आणि शेवटचा पार्ट कोणता? ई मध्ये लेफ्ट साईडला जे सिंगल डिजिट आहेत ते मल्टिप्लाय करायचे आहेत, म्हणजेच 1 3 जा 3 3 1 जा 3. हे समजलं का? बघा, आणि मग यांची ॲडिशन जी होतीये ती मी अगोदर व्यवस्थित लिहितो. इथे पण किती पार्ट येणार आहेत? तर 1 2 3 4 5 पार्ट येणार आहे. का? तर 5 पार्ट्स आपण ऑलरेडी केलेले आहेत, इथं दाखवलेत ABCDE पर्यंत. म्हणजेच इथे लास्ट सुरुवातीला 3 येईल, त्यानंतर 11 येईल, त्यानंतर 22 प्लस 5 किती? 27, नंतर 30 आणि शेवटी 20 येईल. आणि मग इथे काय करायचं? तर नेहमीचा रूल आपला, फायनल आन्सरमध्ये काय येणार? तर हा 0 येणार आणि हा 2 इकडे ॲड करायचा. प्लस 2 केल्यानंतर इथे 30 प्लस 2 32 येईल. हा 2 इथे आन्सरमध्ये मिळेल आणि हा 3 इकडे ॲड करायचा. 27 प्लस 3 किती? तर 30. 30चा हा 0 येईल, हा 3 इकडे ॲड करायचा. 11 प्लस 3 किती? तर 14. 4 इकडे येईल आणि हा 1 प्लस 1 इकडे ॲड होईल. कशामध्ये? तर 3 मध्ये. 3 प्लस 1 किती? 4.
म्हणजेच आपला आन्सर काय मिळाला आपल्याला 44020, जे स्वरितने सांगितलं होतं 44020. बरोबर आहे. 342 मल्टिप्लाय बाय 506. आणि मग हे मल्टिप्लाय करण्यासाठी काय करूया, पहिल्यांदा राईट साईड मल्टिप्लाय करूया. 6 2 12 इथे येईल. त्यानंतर क्रॉस मल्टिप्लाय करूया. 30. छान. थांबा थोडे वेळ. का सांगताय आन्सर सांगा. बरोबर आहे ते कच्चे. अरे तू नक्की यानेच करतोय का, याच मेथडने करतोय का मोबाईलवर कॅल्क्युलेटरवर करतोय? तुला तुला सांगितलं होतं अक्षर छान काढायचंय. गडबडीमध्ये अक्षर कसं काढलंय? मला फोटो पाठव ग्रुपवर पटकन. हां चालेल. आन्सर चेक करूया. बरोबर आलं असणार आहे. तरी सुद्धा छोटीशी चूक होऊ शकते. त्यासाठी आपण करूया, शांतपणे करूया. क्रॉस मल्टिप्लाय करूया. पहिल्यांदा 4 6 24 आणि 0 मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे 0. हा झाला सेकंड पार्ट. राईट साईडने यायचं आहे आपल्याला. त्यानंतर थर्ड पार्ट कसा येईल? थर्ड पार्ट म्हणजे 3 डिजिटचं मल्टिप्लिकेशन. म्हणजेच 5 ने 2 ला, 3 ने 6 ला आणि 4 ने 0 ला. 3 6 18 प्लस 5 2 10 प्लस 4 मल्टिप्लाय बाय 0 म्हणजे 0. हा झाला थर्ड पार्ट. त्यानंतर फोर्थ पार्ट कसं येणार आहे? तर लेफ्ट साईडचे जे 2 डिजिट आहेत, थोडक्यात असं की राईट साईडचं सिंगल डिजिट मल्टिप्लिकेशन, क्रिस क्रॉस किंवा क्रॉस मल्टिप्लाय 2 डिजिटचं, त्यानंतर 3 डिजिटचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, त्यानंतर 2 डिजिटचं मल्टिप्लिकेशन क्रॉसमध्ये, आणि त्यानंतर सिंगल डिजिटचं. क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर 3 मल्टिप्लाय बाय 0 म्हणजे 3 प्लस 5 मल्टिप्लाय बाय 4 20. आणि मग शेवटचा पार्ट म्हणजे लेफ्ट साईडचं सिंगल डिजिट मल्टिप्लाय करायचं आहे 15. आणि मग यांचे आन्सर मी खाली लिहितो. 15 प्लस आणि 23 थर्ड पार्ट आहे. 28 येईल, त्यानंतर 24 येईल आणि शेवटी 12 येईल. आणि मग याच्यावरून आपल्याला फायनल आन्सर लिहिता येईल. कसं ते आपल्याला माहीत आहे. आन्सरमध्ये हा शेवटचा युनिट प्लेसचा डिजिट येईल. हा 1 इकडे ॲड होईल म्हणजे 25 आल्यानंतर 5 इकडे आन्सरमध्ये येईल. हा 2 इकडे ॲड होईल. 28 प्लस 2 30 आल्यानंतर 0 आपल्या आन्सरमध्ये येईल आणि हा 3 इकडे ॲड होईल. म्हणजेच 26 आल्यावर 6 आपल्या आन्सरमध्ये येईल आणि हा 2 इकडे 15मध्ये ॲड होईल. म्हणजे 17 इज द आन्सर. म्हणजेच आन्सर काय मिळालं आपल्याला? 176,052. आन्सर काय मिळालं? 176,052. बरोबर आहे का स्वरित? सर 173 आले ना. 173 येत आहे. अरे 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 3 ॲड करायचं राहिला का? माझा राहिला का तुझा राहिला? 3च येत आहे की रे. 3 येत आहे. सर बोल. 3 तुम्ही 3 दिले. अरे कुठं? इथे 3 0 प्लस 3 इथे का? हेच ना? बरोबर. 3 मल्टिप्लाय बाय 0 म्हणजे 0. 300 असतं. मी काय लिहिलंय? 3 लिहिलंय. बरं. आणि मग इथे 23 येणार. 23चा हा 3 इथे, म्हणजेच 3 बरोबर आहे. 173,052. हेडिंग लिहा, मल्टिप्लिकेशन ऑफ 4 डिजिट नंबर्स. आता तुम्हाला एवढ्या वेळा चित्र काढायचं आहे, ते कशाचं काढणार बघा. मी तरी स्टार काढतोय. ए स्टेप आहे ज्याच्यामध्ये 1 2 3 आणि 4. 1 2 3 आणि 4.
याच्यामध्ये राईट साइड मल्टिप्लाय करण्याची फर्स्ट स्टेप आहे. बी स्टेपमध्ये 1 2 3 4 वेगळंच बोर्डवर चित्र तयार होणार आहे. म्हणजे ते अमावस्येच्या चांदण्या असतात ना, तसं काहीतरी दिसेल बघा. 2 डिजिट मल्टिप्लाय क्रॉस मल्टिप्लाय करणार आहे आपण 2 डिजिट बी स्टेपमध्ये. सी स्टेपमध्ये काय येईल, सरळ आहे. मगाशी 3 डिजिट होतं त्यावेळेस 1 सिंगल डिजिट, 2 डिजिट, 3 डिजिट, परत 2 डिजिट आणि परत 1 डिजिट. असंच इथे काय होणार 1 2 3 4 आणि परत 3 2 1. हे लक्षात येते का बघा. मगाशी बघा 2 डिजिट होतं त्यावेळेस पहिल्यांदा 1 डिजिट होता, नंतर 2 डिजिट मल्टिप्लाय केला क्रॉस मल्टिप्लाय आणि सिंगल डिजिट वर्टिकली मल्टिप्लाय केला. 3 डिजिट होते त्यावेळेस, हे समजते का बघा. 2 डिजिट होते त्यावेळेस राईट साईडला वर्टिकली मल्टिप्लाय केला सिंगल डिजिट, त्यानंतर 2 डिजिट क्रॉस मल्टिप्लाय केला आणि 1 डिजिट वर्टिकल मल्टिप्लिकेशन केला. तसंच 3 डिजिट होतं त्यावेळेस 1 डिजिट वर्टिकली मल्टिप्लाय केले, त्यानंतर 2 डिजिट क्रॉस मल्टिप्लाय केले, नंतर 3 डिजिट क्रॉस मल्टिप्लाय केले, त्यानंतर 2 डिजिट क्रॉस मल्टिप्लाय केले आणि 1 डिजिट वर्टिकली मल्टिप्लाय केले. तसंच 4 डिजिट असतील त्यावेळेस काय होईल तर 1 डिजिट वर्टिकल मल्टिप्लिकेशन होईल, त्यानंतर 2 डिजिट क्रॉस मल्टिप्लाय होईल, 3 डिजिट होईल, 4 डिजिट होईल, नंतर 3 डिजिट होतील लेफ्ट साईडचे 3 डिजिट राईटचे नाही, त्यानंतर 2 डिजिट क्रॉस मल्टिप्लाय होतील आणि शेवटची स्टेप म्हणजेच 2 डिजिट होते त्यावेळेस ए बी सी 3 स्टेप होत्या, 3 डिजिट होते त्यावेळेस ए बी सी डी ई 5 स्टेप होत्या. तशाच 4 डिजिट आहे त्यावेळेस 1 2 3 4 5 6 7 ए बी सी डी ई एफ जी पर्यंत आपल्याला पोचायचं आहे. समजलंय का बघा. समजलं नसेल तर मग आता जी पर्यंत पोचल्यावर समजेल. इथे काय करायचं आपल्याला 3 डिजिट मल्टिप्लाय करायचे म्हणजेच क्रॉस मल्टिप्लिकेशन येणार 3 डिजिटचं, जे आपण असं करतो. सी झाल्यानंतर डी स्टेप कशी येईल, हां बघा 3 डिजिटचं मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर 4 डिजिटचं मल्टिप्लिकेशन कसं येईल तर क्रॉस मल्टिप्लायच करायचं आहे. हे व्यवस्थित ड्रॉ करून घ्या म्हणजे नंतर कन्फ्युजन पण होणार नाही. 4 डिजिटचं मल्टिप्लाय क्रॉस मल्टिप्लिकेशन असं असेल. ई मध्ये 1 2 3 4 1 2 3 4 4 डिजिट नंबरनी 4 डिजिट नंबरला मल्टिप्लाय करताना फर्स्ट स्टेप आली राईट साईडपासून स्टार्ट केले सिंगल डिजिट वर्टिकल मल्टिप्लिकेशन. 2 डिजिट राईट साईडचे 2 डिजिट मल्टिप्लाय करायचे, नंतर 3 डिजिट क्रॉस मल्टिप्लाय करायचे, नंतर 4 डिजिट मल्टिप्लाय करायचे आणि मग 1 2 3 4 झाल्यानंतर 4 डिजिट नंबर आहे म्हणून 3 2 1 येणार. याचाच रिव्हर्स ऑर्डरमध्ये येणार. म्हणजेच आता 3 म्हणजे 3 डिजिट मल्टिप्लाय करायचे हे 3 डिजिट आणि 2 म्हणजे लेफ्टचे 2 डिजिट. लेफ्टचे 2 डिजिट हे असे येतील. कोणती स्टेप ही 1 2 3 4 ई एफ आणि शेवटच्या जी स्टेपमध्ये लेफ्ट साईडला जो पार्ट आहे लेफ्ट साईडचा सिंगल डिजिट आहे ते मल्टिप्लाय करायचं आहे. अशा पद्धतीनं 1 2 3 4 5 6 7 7 स्टेपमध्ये आपल्याला आन्सर मिळेल. कशाचं तर 4 डिजिट नंबर्स मल्टिप्लाय करायचे असतील 4 डिजिट नंबरने तर असं आन्सर मिळेल. एक्झाम्पल घेऊया एक छानपैकी.
2104 मल्टिप्लाय बाय 3072. चुकण्यासाठी 0 देतोय आपण. आता माझं तर चुकणार नाही असं मला वाटतंय. 2104 मल्टिप्लाय बाय 3072. करा सॉल्व. पहिल्यांदा हे लिहून घ्या. लिहिलं नसेल तर सॉल्व करू नका, अगोदर हे सगळं लिहून घ्या. माझ्याकडे जागा कमी आहे इथे, पण तरी मी बसवण्याचा प्रयत्न करतो. किती स्टेप आहेत? 1 2 3 4 5 6 7 स्टेप आहेत. पहिल्यांदा राईट साइड मल्टिप्लाय करूया. 4 to the 8. सेकंड क्रॉस मल्टिप्लाय करतोय. 0 मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे 0 प्लस 7 4 जा 28. बघा दिसतंय का? जागा कमी आहे, लहान अक्षर काढतोय. 0 2 आणि 7 8 हे मल्टिप्लाय करतोय. त्यानंतर 3 डिजिट मल्टिप्लिकेशन करायचं आहे. म्हणजे 1 मल्टिप्लाय बाय 2 1 प्लस 0 मल्टिप्लाय बाय 4 0 प्लस 7 मल्टिप्लाय बाय 0 0. हे झालं तिसरा पार्ट. चौथा पार्ट म्हणजे 4 डिजिट मल्टिप्लाय करायचे. क्रॉस मल्टिप्लिकेशन हे अशा पद्धतीनं डी मध्ये येईल. चौथा पार्ट 2 मल्टिप्लाय बाय 2 4 प्लस 3 मल्टिप्लाय बाय 4 12 प्लस 1 मल्टिप्लाय बाय 7 7 प्लस 0 मल्टिप्लाय बाय 0 म्हणजेच 0. बघा फोर्थ पार्ट आला. फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ म्हणजे सिंगल डिजिट मल्टिप्लाय केले, क्रॉस मल्टिप्लाय 2 डिजिट केले, क्रॉस मल्टिप्लाय 3 डिजिट केले, क्रॉस मल्टिप्लाय 4 डिजिट केले. 1 2 3 4 डिजिट झाल्यानंतर आता परत लेफ्ट साइडचे 3 डिजिट 2 डिजिट आणि 1 डिजिट येणार. इथे 3 डिजिट कोणते येतील? 2 मल्टिप्लाय बाय 7 इथे घेतो मी 14 प्लस 3 मल्टिप्लाय बाय 0 0 प्लस 1 मल्टिप्लाय बाय 0 0. बरोबर आहे का? बघा त्यानंतर 2 डिजिट बोला. हां सांग आन्सर. 6 4 6 3 4 8 8. बरोबर आलंय का? बघा सगळ्यांनी चेक करा. सॉरीचा आलेला आन्सर आपलं पण आलंय का? त्यानंतर 2 डिजिट मल्टिप्लाय करायचे आहेत म्हणजेच लेफ्ट साइडचे 2 डिजिट येणार. म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 0 0 प्लस 3 मल्टिप्लाय बाय 1 3 आणि शेवटचा पार्ट म्हणजे सिंगल डिजिट मल्टिप्लाय करायचे आहे 3 to the 6. अशा पद्धतीनं आता हा लेफ्ट साइडचा पार्ट आहे आणि हा राईट साइडचा पार्ट आहे. म्हणजेच परत एकदा मी इथे आता यांची ॲडिशन करून लिहितो. पहिला नंबर येणार आहे 6, त्यानंतर येणार आहे 3, त्यानंतर येणार आहे 14, त्यानंतर येणार आहे हा 12 प्लस 7 म्हणजे 19 प्लस 4 म्हणजे 23. त्यानंतर यांची ॲडिशन येईल 1, त्यानंतर येईल 28 आणि शेवटी येईल 8. अशा पद्धतीनं 1 2 3 1 2 3 4 5 6 7 पार्ट मिळाले आपल्याला 7 स्टेपनुसार. 7 स्टेपचे 7 पार्ट मिळाले. आणि मग सुरुवात इथून करूया आपण. 8 आपल्या आन्सरमध्ये असणार आहे. त्यानंतर मग इथे कॅरी करायला कोण नाही आहे त्यामुळं मग 28 असणार. 28 मधला 8 आपल्या आन्सरमध्ये असणार आणि 2 कोणामध्ये ॲड होणार तर 1 मध्ये. 2 प्लस 1 किती? 3. हा इकडे येणार. ज्यावेळेस सिंगल डिजिट असेल तर तो खाली येणार. जर 2 डिजिट आला तरच. बोला. इथं म्हणजे बे के बे तुम्ही एकच लिहिलंय थर्ड स्टेप मध्ये. 1 2 3 या स्टेप मध्ये हां 0 1 मिनिट. थर्ड स्टेप मध्ये 1 मल्टिप्लाय बाय 2 पाहिजे का? हां हे 2 0 आणि 0 बरोबर. 1 मल्टिप्लाय बाय 2 येणार इथे. म्हणजेच इथे 2 येणार आणि 2 प्लस 2 किती? 4 म्हणजेच इथे 4 येणार. थर्ड स्टेपचा आन्सर 4 आला. त्यानंतर याच्यामधला हा जो 3 डिजिट आहे तो आन्सरमध्ये येईल आणि 2 मात्र इकडे आधीच्या पार्टमध्ये ॲड होईल. म्हणजेच हे किती आले? 16. 16चा हा 6 येईल आणि 1 इकडे ॲड होईल. बरोबर आहे का? हा 4 येईल जो आन्सरमध्ये आहे तसा आहे आणि हा 6 आहे तसा. म्हणजेच आन्सर काय आलं?
तर 6463488 6463488 बरोबर आहे. झालं सगळ्यांचं. अजून एखादं एक्झाम्पल द्यायचं का? छान. अरे द्यायचं का? क्रिस क्रॉस मल्टिप्लिकेशन हो. का आता 5 डिजिट द्यायचं डायरेक्ट? 4 डिजिट काय आता बोर झालं असेल. 5 डिजिट घेऊया का? बरं एक काम करूया, आपण गंमत करूया आता ना, गंमत करूया. तुम्ही सांगा. 5 डिजिटला पण डोकं चालवायचं लागणार होतं, पण आता मला सांगा, जर 342 नी 2009 यांचं मल्टिप्लिकेशन करायचंय, हे मल्टिप्लाय करायचे, तर कसे करणार? करा पटापट करा. मेथड लक्षात आली आहे, त्यामुळं 5 डिजिटचं पण मल्टिप्लिकेशन किती स्टेपमध्ये येईल? 1 2 3 4 5 4 3 2 1 म्हणजे 4 आणि 4 8 आणि 1 9 स्टेप येतील 5 डिजिट असतील तर. पण त्यापेक्षा आपण हे मल्टिप्लिकेशन बघूया कसं करणार सांगा. काहीतरी हिंट द्या मला, म्हणजे मला कळेल काहीतरी. सांगा पटकन. हे झालं सगळ्यांचं, कुणाचं बाकी नाहीये. कुणाचं राहिलं असेल तर मनाने सॉल्व करा, नाहीतर नंतर व्हिडिओ बघा. पहिले 3 व्हिडिओ मी पब्लिक ठेवणार आहे, सगळ्यांसाठी अवेलेबल. तुम्ही बघू शकता यूट्यूबवर, म्हणजे आजचा व्हिडिओ. ठीक आहे. कसं करणार कोण सांगेल? आदित्य कुठे गेला? आदित्य आहे की? सांगा की. अक्षरा सांगता येईल का? स्वरित, प्रज्वल सांगा पटकन. सोडवतोय. हां स्वरित काय सांगितलं? अरे माईक काय बंद करतो? कळू दे तरी मला, तू काय म्हणतोय? काय म्हणतोय परत बोल, क्लिअर बोल थोडंसं. थोडं राहिलंय. अरे काय सुरुवात कुठून करायची ते तर सांगा. तुम्ही करताय बरं ठीक आहे, झाल्यावर सांगा. तुमचं उद्या मग सांगा. काय कसं केलं? सर 4 आपण जास्त स्टेप वापरले ना, मल्टिप्लिकेशन ऑफ 4 डिजिट नंबर, तेच केलं त्या स्टेपनं. हां 4 डिजिटनी 4 डिजिटला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे हा 3 डिजिट आहे का 4 आहे? 0 देऊन टाकू, 4 डिजिट झाला. करा 4 मल्टिप्लाय. तेच रूल वापरायचं आहे, वेगळं काय नाही आहे. फक्त हे लक्षात आलं पाहिजे की 3 डिजिट नंबर असेल तर तो 342. हां बघूया, आपण चेक करूया. 342 हा 3 डिजिट नंबर आहे का? आहे. पण त्याला 4 डिजिट करता येईल, त्याला 5 डिजिट करता येईल, त्याला 6 डिजिट करता येईल. म्हणजे अगोदर कितीही 0 दिले तरी चालतात, त्यांनी व्हॅल्यू चेंज होत नाही. पुढच्या 0नी मात्र व्हॅल्यू चेंज होते. त्यामुळं मग आपल्याला मार्क किती पाहिजेत? 0 तिकडे द्यायच्यात का इकडे द्यायच्यात ते तुम्ही ठरवा. त्याप्रमाणे स्टडी करावा लागतो. ठीक आहे. हां सांग, चल आन्सर सांग. मला तू सुरुवातच करू देत नाहीये. तू आणि स्वरित आन्सर सांगा. 687068 687068 सांगा स्वरित. अजून सगळ्यांचं बरोबर आलेलं आहे का? चुकलंय का? सर 687 68708 इथे 7 आहे का? बाकीच्यांचं बघा आलंय का? हे बरोबर आहे का? किती जणांचं हे असं आलेलं आहे त्यांनी हँड रेज करून ठेवा. अरे बापरे, सगळ्यांचं आलंय. 4 जणांचं, सगळ्यांचं नाही आलंय. म्हणजे हेच आन्सर आहे का? 68708. आणि मग अमन, हे का चुकलं तुझं?
सर 1 शिफ्ट करायचं राहिलेलं. का शिफ्ट करायचा राहिला सांगतो ना तुला. पीसचं स्पेलिंग सांग. पीसचं जाऊ दे, चुकायचं नको, राहू दे. पीस जो आहे ना, शांतपणे एक्झाम्पल सॉल्व केलं की चुकण्याचं प्रमाण कमी होतं. गडबड केली, मला पहिलं सॉल्व करायचं आहे, गडबडीत पळाला की पडला समजायचं आणि मग जोरात लागतं.